हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे. तर आज काय नवीन इथं बघा गौरा आहेत, त्यासाठी गौऱ्यासाठी छान बघा मी गुजराती साडी नेसवलेली आहे. तर कशी नेसवायची वगैरे सगळी डिटेल माहिती सांगते. व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. इथे छान बघा मी अशी गौरीला छान साडी नेसवली, पाय वगैरे लावले. तर चला आपण पुढे करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, व्यवस्थित जी साडी आहे, गौरी आहे, जे दागिने आहेत ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे. पहिलं आपण काय करणार, हळदी कुंकू लावून घेणार आहोत. कारण पहिल्यात अगोदर हळदी कुंकू लावून व्यवस्थित घेऊया गौरीला, साडीला आणि दागिन्यांना. मग पुढे आपण गौराईला साडी वगैरे नेसवायचे, दागिने कसे घालायचे सगळं आपण व्हिडिओ. इथं माझ्या बघा फेट्याचे गौरा आहे, तर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. सगळ्याला मी छान असे करून नमस्कार करून घ्यायचा. चला तर पुढे करूया. पहिल्यांदा अगोदर आपण ही माझी बघा अशी कापडी बॉडी आहे. तर ह्या बॉडीला बघा मी ब्लाऊजला कॉम्बिनेशन असं छान असं मी ब्लाऊज ही करणार आहे. इथं बघा साडी पिंक आहे, त्याच्यावर असा ब्लाऊज ग्रीन कलरचा आहे. तर चला आपण आपलं गौराईच्या बॉडीला ब्लाऊज कसा ही करायचं ते दाखवूया. तर बघा पहिल्यांदा अगोदर ब्लाऊज घ्यायचा. आता डायमंडवाले तर डायमंडवाले आपल्याला बरोबर हाताला अशी व्यवस्थित आली पाहिजे असं करायचं आहे. असं सरळ बघा डबल फोल्ड करून घ्यायची, जेवढं पाहिजे तेवढं असं फोल्ड करून घ्यायचं. का मी असं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मापानुसार केले आहे, कारण बॉडी छोटीशीच आहे. व्यवस्थित असं ठेवू नका, पुढून बॉडीवर असं ठेवून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओ तर तुम्हाला दिसतच असेल. व्यवस्थित कसं ठेवायचं, वरच्या साईडला पाठच्या साईडला असं व्यवस्थित सरकून घ्यायचं. तिथं आपण पिनअपने सेट करणार आहोत. आणि ही पुढचं असं व्यवस्थित सारून घ्यायचं. आणि जर डायमंडची बाजू आहे ती बरोबर हातावर दोन्ही आली पाहिजे. सरळ पुढनं पण बघा आपल्या बॉडीला येणार, का ते आत परत न जाणार आहे साडी नेसली की. तर एका साईडला बघा छान असं आपलं ब्लाऊजला कॉम्बिनेशन असं साडीला दिसणार आहे. तर हो का व्यवस्थित असं सारून घ्यायचं. सारून झाले की हो का व्यवस्थित असं हाताच्या साईडनं खाली ब्लाऊज जरा लूज सोडायचं आणि व्यवस्थित असं खालच्या साईडला व्यवस्थित असं घ्यायचं आणि पिनअपने सेट करून घ्यायचं. म्हणजे बरोबर बघा खाली आपली आपण जसं आपण फुलभाई शिवले की बॉर्डर येते ना, त्याच्या हाताला छानशी बॉर्डर येणार आहे. इथं आपण गुजरात साडी नेसवते, त्यामुळे आपण डोक्यावर पदर काही घेणार नाही. तो व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा असं छान असं पिन लावून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित इथं बघा असं ब्लाऊज छान हाताला लागला जाणार आहे. छान म्हटलं साडीसारखं आपण कॉम्बिनेशन ब्लाऊजला पण करावं म्हणून इथं छान असं केलं आहे बघा. व्यवस्थित असं सारून घ्यायचं. थोडक्या साहित्यात बघा छान असं आपला ब्लाऊज पॅक करून झालेला. पुढं साडी करताना पुढे तुम्हाला दाखवतेच काय करायचं. आता पाठच्या साईडला का व्यवस्थित आलं, व्यवस्थित असं सरकवायचं आणि तिथं चाचणी आतल्या साईडला अशी सरकून घ्यायचं, किंवा पिनअप मोठी लावली तरी चालेल. आता बघा छान असं आपलं हे झालेलं आहे. बाहीला वगैरे असं सारून घ्यायचं छान. छान असं आपलं बघा बॉडीला लागलं गेलं. तर चला आता साडी बघूया. इथं बघा मी आडणी घेतलेली आहे. व्यवस्थित आडणी अशी ठेवून घ्यायची आणि जसं आपण नेसू तसे सरळ व्यवस्थित असं बघा साडी व्यवस्थित सारून घ्यायची. जेवढी तुम्हाला खाली पाहिजे तसं व्यवस्थित सारून घ्यायचं. जरी तुम्हाला खाली पाय लावायच्यात नाही तर मग निर्यावरतीच जरा घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित छान असं बघा आपल्याला पूर्ण राऊंड असं फिरवून घ्यायचं. हो का, एक राऊंड फिरवून घेतलेलं आहे असं सारून. अजून एक राऊंड आपण छान असं आत व्यवस्थित जेवढं पाहिजे तुम्हाला ठेवायचं खालच्या साईडून व्यवस्थित असं आत सारून फिरवून घ्यायचं. आता फिरवून नका बॉडी लावून घेऊया आपण, म्हणजे व्यवस्थित असं ठेवून घेऊया बॉडी, म्हणजे आपलं बरोबर माप फेकेल. मग व्यवस्थित असं बॉडी लावून घ्यायचं. बॉडी ठेवली की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं उंची आपल्याला पदरची ठेवता येणार आहे. बघा पाठच्या साईडनं असा पदर फिरवून घ्यायचा आणि फिरवून झालं की आपण आता ह्याचं बघूया आपण पिन करायला घेणार. तर तुम्हाला जेवढे प्लेट पाहिजे ना तेवढ्या करून घ्यायच्या, बारीक मोठ्या जेवढ्या तुमच्या बॉडी असेल ना त्या मापानुसार व्यवस्थित छान असं बघा करून घ्यायची. इथं कारण मी सिल्क साडी आहे ना, त्यामुळे मी छान म्हणलं गुजराती नेसवाय. हो का छान असं डायमंडवालं आहे. पाठच्या साईडनं बघा फिरवून अजून एकदा आपण बरोबर खांद्यावर घेतलेलं आहे. पाठवून खांद्यावर घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं पाठवून खांद्यावर घ्यायचं. पुढच्या साईडला सोडून द्यायचं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पिनअप बारीक मोठी करा. व्यवस्थित पुढच्या साईडनं बघा असं पाठच्या साईडला पण तो पदर आहे ना तो व्यवस्थित करून पिनअप घेऊन बघा मी तिथं टाचणी लावून घेतलेलं, कारण बॉडीमध्ये कापडे असल्यामुळे व्यवस्थित बघा त्याच्यात टाचणी अशी खोचली जाते. जरा टाचणी लावताना पाठीमागं सरकून लावायची व्यवस्थित, म्हणजे लागली जाईल. आता बघा व्यवस्थित असं पदर पाठच्या साईडला सारून घ्यायचा आणि हो असं आता निर्या करायला घेऊ. निर्या करताना पण बघा जेवढ्या बारीक मोठे पाहिजे तेवढ्या असं तुम्ही निर्या करून घ्या, म्हणजे व्यवस्थित एकसारख्या फक्त निर्या करा, म्हणजे जेणेस करून एकसारख्या आपल्या निर्या येतील. हो का व्यवस्थित असं छोट्या छोट्या प्लेट करून घ्या. व्यवस्थित हो का अशा प्लेट करून झाले की व्यवस्थित त्या आत सारून घ्यायचं आणि हो का पदर वरच्या साईडला सारायचा, बॉडी उचलून घ्यायची व्यवस्थित. आणि जेवढ्या तुम्हाला निर्या आत पाहिजेत ना तेवढ्या अशा व्यवस्थित हो का अशा ठेवून घ्यायच्या. ठेवताना जरी तुम्हाला पसरवा किंवा एकसारख्या अशा ठेवल्या तरी चालतील. व्यवस्थित अशा आत सारून घ्यायच्या एकसारख्या निर्या व्यवस्थित सेटअप करून. परत आहे अशी बॉडी ठेवून घ्यायची. पुढच्या साईडला पदर सारून घ्यायचा. तो का छान असं पुढच्या साईडला पदर सारून जो आपण पुढे पदर सोडला तो पाठच्या साईडला असं व्यवस्थित घेतलेला आहे तिथं आपण बघा व्यवस्थित असं
पॅक करून घेऊया, म्हणजे आपलं एकसारखं जाईल. जरी तुम्हाला डोक्यानं पदर घ्यायचं पाठच्या साईडला जर जास्त सोडलं तरी चालेल, म्हणजे व्यवस्थित डोक्यावर पदर घ्यायला येईल म्हटलं तर ते पेनापणे पॅक करता येईल. बघा छान असं निर्याचं वगैरे असं सेटअप करून घ्यायचा. परत पुढच्या साईडनं बघा पदर आपण जो आपण घेतला त्याचा व्यवस्थित असं सेटअप करून घ्यायचा, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं असं व्यवस्थित ठेवून. आता बघा इथं मी साधा पीस घेतलेला आहे, तर डबल फोल्ड करून त्या वरच्या बघा आपण आता मुखवटा बसवणार ना गौरीचा, त्यासाठी मी त्याला कपडा लावून घेतला, म्हणजे व्यवस्थित असं पॅक बसला जाईल आपला. आणि छान असं मुखवटा लावून झालेला आहे. आता आपण कमर बेल्ट लावायला घेऊ. पहिल्यांदा अगोदर कमर बेल्ट लावून घेतला, मग पुढच्या निऱ्या व्यवस्थित सेट करता येते पुढच्या पदरच्या. तो का व्यवस्थित असं जेवढं तुम्हाला पाहिजे पदर सेट करून घ्यायचा हे कमर बेल्ट लावून. आणि आता बघा चला आपण दागिने घालायला. पहिलं मंगळसूत्र घातलेलं आहे, परत मी महालक्ष्मी चौका इथं बोरमाळ अशी घातलेली आहे, खालूनच मी सुरुवात केलेली आहे. परत नका गळ्याबरोबर असं व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे जे आपलं आहे का ते व्यवस्थित असं झाकलं जाईल. बघा छान असं बघा आपलं ब्लाऊजला जसं कॉम्बिनेशन आपलं साडीला कॉम्बिनेशन असं ब्लाऊजला छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे. तुम्ही असं नक्की लावा. बघा छान असं सगळं आपण दागिने व्यवस्थित असं घालून घेऊ, जेवढं तुम्हाला व्यवस्थित असं लावायचं तेवढंच दागिने लावून घ्या. व्यवस्थित असं दागिने लावून जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं सोडून घ्या. आता छान बघा आपण चंद्रकोरची टिकली लावलेली आहे, तुमच्याकडे असेल ती लावली तर चालेल. बघा छान अशी लावून घेतलेली आहे, नथ वगैरे घातलेली आहे हातात. आता पाठीमागं मी बघा चुडं घालून पुढे बांगड्या घातलेल्या आहे. जरी माझ्या चॅनल नवीन असेल ना तर फॅशन आयडिया बाय पिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटणार नक्की मला सांगा. बघा छान असं आपण हिरव्या बांगड्या वगैरे घालून घेतलेल्या आहे, व्यवस्थित असं बघा निर्यांचा वगैरे छान असं सेटअप करून घ्यायचं, म्हणजे छान असं वाटतं. आता बघा आपण गंगवा लावून म्हणजे केस लावताना तर आता इथं बघा फेटेचे आहे, पण मी आपलं तुम्हाला दाखवण्यासाठी असं केलेलं आहे. पाठच्या साईडला बघा छान असं केस सोडून मी पॅक करून घेतलेले आहे. छान असा गजरा वगैरे लावलेला आहे. जर साधे असेल त्यांना असं छान केलं चालतं. मी पाऊलं घेतलेले आहेत, म्हणजे पाय ते लावण्यासाठी घेते मी. खालच्या बघा आणणीला गोल असं सर्कल आहे, त्याच्या साईडनं असं खाली लावून सेटअप छान असं बघा व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. जरी तुम्हाला पूर्ण असं जरा पाय छान दिसायचं असेल तर जरा वरती निरे घेतले तरी चालतील, म्हणजे छान असं दिसतं. छान असं बघा आपली गौरीचे पावलं वगैरे लावून झालेलं आहे. तेव्हा छान असं बघा आपली गुजराती आपली गौराई छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. सहज सोप्या रीतीने आपलं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान असं बघा आपल्या गौरीला गुजराती साडी नेसवून झालेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.